आकाशवाणी मुंबई, प्रज्ञा जांभेकर आणि मी शिबानी जोशी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. राष्ट्रीय लसीकरण दिनाचं औचित्य साधून आजपासून देशभरात 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलामुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू. मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी 29,000 सेवा निवासस्थानं बांधणार असल्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती. 17वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 29 मेपासून 4 जूनपर्यंत होणार. आणि राज्यातल्या सहकारी चळवळीतले नेते तसंच माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन. आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड-19 पासून सुरक्षित राहावं. त्यासाठी 4 साध्या गोष्टींचं पालन करायचं आहे. संपूर्ण लसीकरण, मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. राष्ट्रीय लसीकरण दिनाचं औचित्य साधून आजपासून देशभरात 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलामुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू होत आहे. सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर या वयोगटातल्या लाभार्थ्यांना कार्बोवॅक्स ही लस मोफत दिली जाईल. त्यासाठी आज सकाळी 9 वाजता ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही नाव नोंदणी आणि लसीकरण करून घेता येईल. 60 वर्षावरचे सर्व नागरिक आजपासून वर्धक मात्रा घेऊ शकतील. याआधी त्यासाठी या वयोगटाकरता असलेली सहव्याधीची अट आता काढून टाकली आहे. ज्यांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे ती घेतल्यापासून 9 महिने होऊन गेले असतील तर त्यांना वर्धक मात्रा घेता येईल. याबाबतच्या सविस्तर सूचना आणि मार्गदर्शक तत्त्व केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवली आहेत. 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांसाठी मुंबईत 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्वावर दुपारी 12 नंतर हे लसीकरण होणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ आणि ऐरोली या 3ही सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आज दुपारी लसीकरणाला सुरुवात झाली. तर उद्यापासून या 3ही रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरणासाठी 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 या कालावधीत जन्मलेली मुलं पात्र असतील. त्यादृष्टीनं जनजागृती आणि लसीकरण सत्रांचं नियोजन केलं आहे. आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. लशींचं महत्त्व आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 16 मार्च हा दिवस लसीकरण दिवस म्हणून पाळला जातो. याचं औचित्य साधून आजपासूनच 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलामुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू केल्याबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 180 कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्याची कामगिरी करणारी भारताची लसीकरण मोहीम प्रमाण आणि व्याप्तीच्याही दृष्टीनं अभूतपूर्व ठरली आहे, असं ट्विट नायडू यांनी केलं आहे. अनेक प्राणघातक आजार रोखण्यात लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत असतं. म्हणून त्याबाबत लोकांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात जनजागृतीपर भर देणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. पोलिओप्रमाणेच कोविड-19वरही भारत लवकरच मात करू शकेल असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 180 कोटी 61 लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात 81 कोटी 64 लाखापेक्षा जास्त नागरिकांना 2 मात्रा मिळाल्या आहेत. तर 2 कोटी 2 लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 9 कोटी 9 लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. देशभरात आज सकाळपासून 10 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून 93,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 15 कोटी 80 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 6 कोटी 88 लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसींच्या 2 मात्रा मिळाल्या आहेत. तर 16,52,000पेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण 59,38,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 98.72% झाला आहे. काल देशभरात 2,876 नवे रुग्ण आढळले तर 3,884 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या देशभरात 33,811 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात काल कोविड-19च्या 207 नव्या रुग्णांची नोंद झाली. 290 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 78,71,566 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 77,21,510 रुग्ण बरे झाले
तर 1,43,757 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 2,295 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.9% झालं आहे, तर मृत्यूदर 1.82% आहे. मुंबईत काल 50 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी 46 रुग्णांमध्ये कसलीही लक्षणं नाहीत. 4 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. सध्या 324 रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत काल एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. मुंबईतला रुग्ण बरे होण्याचा दर 98% असून रुग्ण दुपटीचा कालावधी 14,508 दिवसांवर गेला आहे. संरक्षण दलांसाठी एक पद एक सेवानिवृत्ती वेतन या सरकारच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. न्यायमूर्ती DY चंद्रचूड, सूर्यकांत आणि विक्रमनाथ यांच्या पीठानं हा निर्णय दिला. सरकारचा हा धोरणात्मक निर्णय अनियंत्रित नाही आणि सरकारच्या धोरणात्मक गोष्टींमध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असं या पीठानं स्पष्ट केलं. होळी आणि धुलीवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार रात्री 10च्या आत होळी पेटवणं बंधनकारक आहे. DJ लावायला मनाई आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि विभत्स वर्तन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. कोविडचा प्रादुर्भाव अजूनही असल्यानं मास्कचा वापर, सामाजिक अंतराचा नियम पाळणं गरजेचं आहे. राज्यात सध्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा असल्यानं ध्वनिवर्धक लावू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आश्रय योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी 29,000 सेवा निवासस्थानं टप्प्याटप्प्यानं बांधली जातील, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली. भाजपाचे प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. पहिल्या टप्प्यात 12,000 सेवा निवासस्थानं बांधली जाणार असून यासाठीचा कार्यादेश जारी केला आहे. 300 चौरस फुटांची ही 12,000 घरं 2 वर्षात बांधून पूर्ण होतील, असं शिंदे यांनी सांगितलं. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान भाजपा सदस्य भाई गिरकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरं देण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की 29,000 सेवा निवासस्थानांचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी घरं देण्याबाबत विचार करता येईल. त्यापूर्वी आज नियमित कामकाज सुरू होताच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतचा मुद्दा शेकापचे जयंत पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. एसटी कर्मचाऱ्यांची होळी गोड व्हावी आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातलं निवेदन आज सरकारनं सदनात करावं, अशी मागणी पाटील यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार सत्तेत आलं तर त्यापुढची 5 वर्ष शेतकऱ्यांची वीज जोडणी कापणार नाही, असं माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत बोलताना सांगितलं. आपल्या राज्याची तेवढी क्षमता आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं सत्तेवर असेपर्यंत शेतकऱ्यांची वीज जोडणी कापू नये, असं ते म्हणाले. 5,000 विद्युत सहाय्यकांची भरती तातडीनं करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सध्या वातावरणीय बदलामुळे राज्यात होत असलेल्या उष्णता वाढीचा मुकाबला करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितलं. रुग्णालयात आवश्यक खाटा राखून ठेवल्या आहेत, जनजागृती केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यातल्या 108 क्रमांकाच्या 1,000 रुग्णवाहिका टप्प्याटप्प्यानं बदलल्या जाणार असून त्यावर काम करणाऱ्या चालकांना वेळेवर पगार मिळण्याची व्यवस्था केली असल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यातील अर्धवट अवस्थेत असलेल्या अंगणवाड्यांची कामं पूर्ण करण्यासाठी एक फास्ट ट्रॅक कालबद्ध कार्यक्रम राबवला जात असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत दिली. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात हिंगोणा इथल्या दलित वस्तीत विकासकाम निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावरच्या प्रश्नोत्तराच्या वेळी दिली. 17वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ येत्या 29 मेपासून 4 जूनपर्यंत होणार आहे. मिफ 2022 मध्ये प्रवेशासाठी 1 सप्टेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान तयार झालेले चित्रपट पात्र असतील. यासाठी प्रवेशिका दाखल करण्याची मुदत 20 मार्चपर्यंत वाढवली आहे.
या महोत्सवात सर्वोत्तम माहितीपटाला सुवर्णशंख आणि 10 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना भरघोस रोख रकमांचे पुरस्कार, रौप्य शंख, ट्रॉफी, प्रमाणपत्र दिली जातील. सध्या भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असल्यानं यंदाच्या महोत्सवात इंडिया ॲट 75 या संकल्पनेवर आधारित सर्वोत्तम लघुपटाला विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. या महोत्सवात भारतीय कथाबाह्य चित्रपट क्षेत्रातल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचाही व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे आयोजित केला जाणारा मिफ महोत्सव हा कथाबाह्य चित्रपटांचा दक्षिण आशियातला सर्वात मोठा महोत्सव आहे. 16व्या मिफमध्ये भारतातून आणि परदेशातून विक्रमी 871 प्रवेशिका आल्या होत्या आणि या महोत्सवाच्या मान्यवर परीक्षकांमध्ये फ्रान्स, जपान, सिंगापूर, कॅनडा, बल्गेरिया आणि भारतातल्या चित्रपट क्षेत्रातल्या नामवंतांचा समावेश होता. राज्यातल्या सहकार चळवळीतले ज्येष्ठ नेते तसंच माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचं आज पहाटे नाशिक इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4:30 वाजता कोपरगाव इथं संजीवनी शिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोल्हे यांनी 1960मध्ये संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था तसंच शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या. त्यांनी दीर्घकाळ विधानसभेत कोपरगावचं प्रतिनिधित्व केलं. 1972 पासून 1985 ते 1990चा अपवाद वगळता ते 6 वेळा कोपरगावचे आमदार होते. या काळात महसूल, परिवहन, उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण अशा विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केलं. त्यासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी सहकार शिक्षण क्षेत्रात दिलेलं योगदान अमूल्य आहे. पाण्याचे प्रश्न ते अतिशय पोटतिडकीनं मांडत. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभारलं. त्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही शोकभावना व्यक्त केल्या आहेत. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत माउंट मौनगानुई इथे आज झालेल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 37व्या षटकात 134 धावांवर आटोपला. सलामीवीर स्मृती मंधानानं सर्वाधिक 35 धावा केल्या तर रिचा घोषनं 33 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडतर्फे चार्ली डीननं सर्वाधिक 4 बळी घेतले. इंग्लंडनं 32व्या षटकात 6 बाद 136 धावा करत विजयी लक्ष्य पार केलं. हिदर नाईटनं नाबाद अर्धशतक केलं. नॅट सायवरनं 45 धावा केल्या. भारतातर्फे मेघना सिंगनं 3 तर राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. राज्यात अवयवदान वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते काल अवयवदानाबाबतच्या राज्य कार्यगटाच्या बैठकीत बोलत होते. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी सर्वंकष अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद इथं विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र आहेत. याचबरोबर नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर इथं अशी केंद्र सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय लसीकरण दिनाचं औचित्य साधून आजपासून देशभरात 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलामुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू. मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी 29,000 सेवा निवासस्थानं बांधणार असल्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती. 17वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 29 मे पासून 4 जूनपर्यंत होणार. आणि राज्यातल्या सहकारी चळवळीतले नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.